लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोड भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे अद्वैत आणि कला हे दोघं जण भांडतात आणि कला आणि अद्वैत यांच्या बेडचे दोन भाग असतात. त्या दोन भागांच्या मध्ये कला साडी लावते, त्याच्यावरून अद्वैत चिडतो आणि हिला उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी धडा शिकवायचा म्हणून झोपतो आणि कला पण याला उद्या दुसऱ्या दिवशी धडा शिकवायचा म्हणून झोपते. तोपर्यंत सरोजच्या कुरघोड्या काही थांबत नसतात. सरोजने एका बिल्डरला फोन केलेला असतो, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आबांनी आपला मान काढून कलाला दिला आणि त्यानंतर आपण मान घेण्यास नकार दिल्यावरती घर सोडून जाण्याची हे दाखवली. त्यामुळे ह्या कलाचा बंदोबस्त करायलाच पाहिजे. हिला या सगळ्यामधून तिचं जे जवळचं आहे ना ते वस्तू मोडूनच टाकायला पाहिजे. म्हणून तिच्या जवळचं काय तर जगदंबा भांडार, आणि त्या जगदंबा भांडारची वाट लावण्यासाठी सरोज सज्ज झालेली असते. आता सरोज या सगळ्यामध्ये बिल्डरला कॉल करते आणि मार्केट एरियामध्ये जिथे कलाचं दुकान आहे त्या एरियामधली सगळी दुकानं तुम्ही खरेदी करा आणि तिकडे तुम्ही एक प्रॉपर्टी डेव्हलप करताय असं सांगा. पण त्या मार्केट एरियामधली एकूण एक दुकानं खरेदी झाली पाहिजेत. तुम्हाला जो बाजार भाव आहे त्याच्या दुप्पट तिप्पट कितीही खर्च आला तरी तो खर्च करायला मी तयार आहे. तुम्ही फक्त ती दुकानं सगळी ताब्यात घ्यायची, एवढंच तुमच्याकडे काम आहे. यावरती तो म्हणतो, पण मॅडम यात तुमचा काय फायदा? यावरती सरोज म्हणते, मी जेवढं सांगितलंय तेवढं करा. तुम्हाला पैसे मिळाल्याशी मतलब आहे ना, तुमचा फायदा आहे ना, मग तुम्ही ते काम करा. माझा फायद्याची चिंता तुम्ही करू नका. आणि दुसरं म्हणजे त्या मार्केट एरियामध्ये जर कुणी एखादं दुकान द्यायला नकार दिला तरी पण चालेल. एखाद्याला अजिबात दुकान विकायचं नाहीये तर त्याच्या नादी लागू नका. पण जगदंबा भांडार नावाचं जे दुकान आहे ना ते दुकान काहीही करून या सगळ्यामध्ये ताब्यात आपल्या आलंच पाहिजे. ते दुकान आपल्याला सोडता कामा नये. ते दुकान तुम्ही कंपल्सरी घ्यायचं आहे असं म्हणत आता तिचा एकच टार्गेट असतं की कलाला या सगळ्यामध्ये पूर्णपणे नेस्तनाबूत करून तिच्याकडून ते दुकान घेणं. यावरती तो बिल्डर म्हणतो, मॅडम तुम्ही माझ्यावरती काम सोपवलंत ना, आता तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुमचं काम 100% होणार. जगदंबा भांडार हे स्टोअर तुम्हाला हवे ना, ते स्टोअर तुमच्याकडे मी आणून पोहोचवणार. असं म्हणत तो डीलर काय दुप्पट तिप्पट पैसे मिळाल्यामुळे आता तो काहीही करायला तयार असतो. पैशासाठी विकलेलाच तो माणूस असतो. तो सरोजला वचन देतो. सरोज सांगते की या सगळ्यामध्ये जगदंबा भांडाराची वाट तर लागलीच पाहिजे, पण माझं नाव कुठेही यायला नको. तुम्हीच ती प्रॉपर्टी घेताय, तुम्हीच ती प्रॉपर्टी डेव्हलप करताय असं चित्र समोर दिसलं पाहिजे. तुमच्या मागे मी आहे हे सत्य कुठेही कळलं नाही पाहिजे. असं म्हणत सरोज आता आपल्या आडून वार करण्याचा प्रयत्न करत असते आणि आता तो बिल्डर ते घर पाडण्यासाठी निघतो किंवा ते दुकान विकत घेण्यासाठी मोहिमेवर निघतो. तोपर्यंत कला उठते. कला उठल्यावर ती पाहते तर काय, साडीच्या अलीकडे अद्वैतचा हात आलेला असतो. आता कला म्हणते, चला मला तर आयतं हातात कारणच मिळाले की हा माझ्या बाजूला आलेला आहे, माझ्या साईडला आलेला आहे. आता बघ या हाताचं मी काय करते ते. मग जो हात आता कलाच्या साईडला आलेला असतो त्या हातावरती कला पूर्ण पेस्ट टाकून ठेवते, जेणेकरून जेव्हा अद्वैत उठेल तेव्हा सगळं तोंड त्याचं पांढरं होईल. आणि तसंच घडतं. कला वाट पाहत असते की अद्वैत कधी उठेल कधी उठेल. अद्वैत फायनली उठतो आणि नेहमीप्रमाणे तो हाताने आळस देऊन आपल्या तोंडावरती तोच हात फिरवतो. कला वाट पाहत असते. 1 2 3 आणि झालं. अद्वैतचं तोंड पांढरं झालेलं असतं आणि आपल्या तोंडाला काहीतरी लागलंय, कसला तरी वास येतोय. म्हणून अद्वैत तोंड उघडतो आणि पाहतो तर काय, सगळी पेस्ट हाताला लागली असते आणि तीच पेस्ट तोंडाला लागली असते आणि तो चिडतो. काय आहे हे सगळं? काय केलंस तू हे सगळं? तुला साधी अक्कल नाही आहे का? यावरती कला म्हणते, तूच तर काल म्हटला होतास ना की एकमेकाच्या हद्दीत आलेल्या प्रत्येक वस्तूचं आपण काही करू शकतो. तसंच मी केलंय. बस सिंपल, बाकी काहीही नाहीये. तुझा हात माझ्या हद्दीत आला होता, मी पेस्ट लावली आणि तुझ्या तोंडाला तूच पेस्ट लावलीस. मी तुझ्या तोंडापर्यंत पोहोचले का? मी फक्त हाताला पेस्ट लावली आणि हात त्या साईडला आला होता. यावरती अद्वैत म्हणतो, तू डोक्यावरती पडलेस का ग? काय आहे हे सगळं? यावरती कला म्हणते, जशास तसं. तूच काल बोलला होतास की हे असंच करायचं आहे, आपल्या हद्दीतल्या वस्तूसोबत आपण काहीही करू शकतो. असं म्हटल्यावर ती आता अद्वैतकडे काही बोलायलाच चान्स नसतो. तरी पण तो चिडलेला असतो आणि खरे तुला आता असं म्हणत खाऊ की गिळू करत असताना इकडे आता संगीता येते. संगीता म्हणते, हे काय
अद्वैतराव तोंड कसं पांढरं झालं तुमचं? यावरती अद्वैत म्हणतो, या तुमच्या मुलीला विचारा. तिने माझ्या हातावरती पेस्ट लावून ठेवली मी झोपेत असताना आणि त्यानंतर ही पेस्ट माझ्या तोंडाला लागली. यावरती संगीता म्हणते, कले तुझं काय चाललंय? यावरती कला म्हणते, आई आमचं ठरलं होतं की आमच्या हद्दीत कोणाचं काही वस्तू आली तर त्याचं काय करायचं ते आपण ठरवायचं. याचा हात आला होता हद्दीत, मी लावली पेस्ट. संगीता म्हणते, तू अति आगाव आहेस ग, चल बाजूला हो. अद्वैतराव तुम्ही एक काम करा बरं, ती बावळटच आहे, तुम्ही जाऊन आंघोळ करून घ्या, मी तिला धडा शिकवते. असं म्हणत संगीता आता कलाला सांगते, जा जाऊ आपणसाठी कॉफी घेऊन ये जा आणि चल लवकर किचनमध्ये जा आणि कॉफी बनवायला लाग. असं म्हणत ती आता अद्वैतची रूम आटपते, सगळं व्यवस्थित करते. तोपर्यंत अद्वैत आंघोळ करून येतो. आंघोळ करून आल्यावरती तो फ्रेश होतो आणि दोघं जण बोलत बोलत खाली येत असतात. त्यावरती अद्वैत म्हणतो, तुमची मुलगी तुमच्यासारखी अजिबातच गुण नाही येतो. यावरती संगीता म्हणते, तुम्ही काळजी करू नका, जोवर मी इथे आहे ना तोवर तिला अशी वटणीवरती आणून ठेवते ना की तुम्ही बघालच. तुम्ही काळजी करू नका, मी तिला अशी वटणीवरती आणते की तुमच्या नादाला पुन्हा लागणार नाही ती. यावरती अद्वैत म्हणतो, अहो अशीच करते ती, म्हणजे ना दरवेळेला मला त्रास देण्याची एक संधी सोडत नाहीये. तिला जर म्हटलं ना की खरे हे करू नकोस तर तिला तेच करायचं असतं. तिला जर सांगितलं की हे असं नाही तर ती तसंच म्हणणार, इतकी हट्टीपणा करते. संगीता म्हणते, मला माहिती आहे ना माझी लेक किती हट्टी आहे ती. तुम्ही जे सांगताय ते पूर्णपणे सगळं खरं आहे, पण काळजी करू नका, तिचा हट्टीपणा मी कमी करेन. असं म्हणत संगीता अद्वैत सोबत गप्पा मारत येत असते. हे सरोजला काही सहन होत नाही. म्हणजे ह्या अद्वैतचं चाललंय तरी काय? त्या आधी कलाशी काय नीट वागतोय, ह्या संगीतासाठी काय हे करतोय, मला तरी याचं काही कळतच नाहीये. असं म्हणत सरोज खूप रागराग करते. तोपर्यंत आता इकडे संगीता म्हणते, तुम्ही बसा, मी तुमची कॉफी कलाला द्यायला सांगते, तुम्ही इकडे बसा. असं म्हणत मग अद्वैत जिथे सरोज बसलेली आहे तिकडे येतो आणि गुड मॉर्निंग आई असं म्हटल्यावर ती सरोजच्या रागाचा पारा चढतो. गुड मॉर्निंग? आज आईला गुड मॉर्निंग बोलायला तुला वेळ मिळाला का? म्हणजे सासू आणि बायको यांच्यापासून वेळ मिळाला तर येत जा आईशी आधीमध्ये कधी बोलायला. मला तुझं अद्वैत हल्ली बदललेलं वागणं अजिबात आवडत नाहीये. असं म्हणत संगीता समोर बघते आणि कला पण पाहत असते. सरोज खूप चिडते, अद्वैतला राग राग करते आणि आता मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये, तुझं कित्येक दिवस वागणं मी बघती आहे. असं म्हणत रागारागात निघून जाते. सरोजचं हे वागणं आबा बघतात. आबांना सरोजबद्दल अजून दिवसेंदिवस राग येत असतो. म्हणजे ज्या सरोजवरती आपण घराची जबाबदारी सोपवली, जी सरोज आत्तापर्यंत घर नीट नेटाने सांभाळत होती, ती सरोज हल्ली विचित्र वागते हे आबांना कळतं. आबा येऊन बसतात. आबा बसतात आणि समोर अद्वैतला म्हणतात, काय कसं काय चांदेकरा? चांदेकरा म्हटल्यावरती इकडे आता अद्वैत म्हणतो, आबा आज कित्येक दिवसांनी तुम्ही मला चांदेकरा म्हणून हाक मारली, खरंच खूप छान वाटलं मला. असं म्हणत आता मात्र दोघं जण हसायला लागतात. आबा म्हणतात, हो आज माझं सहजच मन झालं की तुला चांदेकरा म्हणायचं. तोपर्यंत संगीता येते आणि आबांना म्हणते, आबाजीराव तुमची ही चहा आणि अद्वैतराव तुमची कॉफी कला बनवते बरं का. असं म्हणत आता इकडे संगीता खाली वागते आणि हळू आवाजात आबांना म्हणते, आबा म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतंय की आपण ना काहीतरी युक्ती करायला पाहिजे अद्वैतराव आणि कला यांना कायमचं एकत्र आणायला, म्हणजे दोघांची भांडणं पण व्हायला नको आणि दोघांना या सगळ्यामध्ये एकत्र पण आणता येईल. तुम्हाला काय वाटतं? यावरती आबा म्हणतात, अगदी माझ्या मनातली गोष्ट बोललात हो तुम्ही विहीणबाई. म्हणजे खरंच मला सुद्धा असंच वाटतं की या दोघांनी एकत्र तर यायला पाहिजे, पण कसं काय? काय युक्ती आहे तुमच्याकडे? तुमच्याकडे काही आयडिया असेल तर तुम्ही मला सांगा. यावरती संगीता म्हणते, हाय की माझ्याकडे एक फक्कड आयडिया आहे. म्हणजे या दोघांना आपण असं काहीतरी काम द्यायचं ना की जे काम दोघांना सुद्धा आवडत असेल आणि दोघं त्या कामामध्ये बिझी होतील आणि त्यांची भांडणच होणार नाहीत. आबा म्हणतात, ही तर युक्ती एकदम नामी आहे, पण असं काय काम असणार आहे? यावरती संगीता म्हणते, असं काम म्हणजे शॉपिंग. आपण एक काम करू शकतो, त्याला दिवाळीची शॉपिंग करायला पाठवू शकतो. म्हणजे कसं आहे, दोघं जण शॉपिंगला जातील आणि एकमेकांसोबत कमी भांडतील, पण ते दुकानदारासोबतच भांडतील. काय मग आपला हेतू सफल होईल ना? आबा म्हणतात, अगदी योग्य. तोपर्यंत अद्वैत म्हणतो, आबा काय झालंय, तुम्ही हळूहळू आवाजात काय बोलताय? आणि संगीता आणि आबांची चोरी अद्वैत पकडतो. त्यावरती संगीता म्हणते, काय नाही, मी आबाजीरावांना म्हणत होते की चहामध्ये साखर जास्त झाली आणि आबाजीराव मला सांगत होते. आबा म्हणतात, हो मी सांगत होतो की चहामध्ये साखर मला जास्तच आवडते. कला तोपर्यंत तिकडे येते आणि आबा चहा तर मी बनवलाय,
चहामध्ये कशी काय मी जास्त साखर टाकीन? यावरती संगीता म्हणते, हो पडले चहात साखर जास्त. काय आबा, पडले ना साखर जास्त? आबा म्हणतात, हो साखर जास्त पडले आणि तेच आम्ही बोलत होतो. असं म्हणत दोघं जण विषय टाळायला लागतात. तोपर्यंत संगीता मेन मुद्द्यावरती येते आणि ती म्हणते, दिवाळी असली ना की घरामध्ये कसं शॉपिंगचं वातावरण असतं. आबा म्हणतात, हो तर माझी शारदा होती ना, तिला सुद्धा मी दिवाळीच्या शॉपिंगला घेऊन जायचो आणि तिला घेऊन गेल्यावरती घरातल्या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी गिफ्ट आणायचो. म्हणजे दिवाळीची हीच गंमत असते. आपल्यासोबत इतरांना सुद्धा आता आनंद वाटायचा असतो. यावरती इकडे आता लगेचच संगीता म्हणते, हो तुला माहिती आहे ना कले, तुझे बाबा मला दर पाडव्याला गजरा आणतात आणि काही ना काहीतरी त्यांच्या ह्याच्यानी गिफ्ट आणतात. या पाडव्याला सुद्धा आता ते मला मिस करत असतील. यावरती आता इकडे अद्वैत विचार करतो, म्हणजे आबा पाडव्याला गिफ्ट आणायचे, मला सुद्धा जायला पाहिजे. आता कला म्हणते, चांदेकर जरा बाजूला सर, मला बसू दे. अद्वैत म्हणतो, मी का बाजूला सरू? तुला इतकी जागा ठेवलेली आहे ना, जा तू बस तिकडे. असं म्हणत अद्वैत तिला एका बाजूला बसायला सांगतो. मग कला त्याच्या पायावरती पाय देऊन बाजूला बसते. त्यावरती आता दोघं जण विचार करायला लागतात की खरंच या सगळ्यामध्ये आपल्याला शॉपिंगला जायलाच पाहिजे. त्यावरती अद्वैत विचार करतो, नाही नाही, मला आबा म्हणतात ते पटते, म्हणजे बाकी कुणासाठी नाही पण घरच्यांच्यासाठी, आबांचं मन राखण्यासाठी शॉपिंगला जायला पाहिजे. इकडे कला विचार करते, मला सुद्धा असं वाटतंय की आबांना आम्हाला सुचवायचं आहे की शॉपिंगला जा. आबांची इच्छा असेल तर मला शॉपिंगला जायला पाहिजे, घरच्यांसाठी काहीतरी घ्यायला पाहिजे. आणि एकाच वेळेला दोघांच्या मनामध्ये हा विचार आल्यावरती एकदम दोघे आता चांदेकर आणि खरे असं म्हणत एकमेकांना हाक मारतात. अद्वैत म्हणतो, बोल तू आधी बोल. आता याच्यावरून पण भांडणं. कला सांगते, तू आधी बोल. अद्वैत म्हणतो, तू आधी बोल. या सगळ्यांच्या मध्ये दोघांची भांडणं सुरू होतात. कला म्हणते, बोल. अद्वैत म्हणतो, तू बोल. तू बोललीस ना आधी चांदेकर. आबा बघा आता, ही आधी चांदेकर बोलली की नाही, मग हिने बोलायला पाहिजे ना, पण ही असंच करते, नुसतं बोलून थांबवते. बोल, तू आधी बोललीस. कला म्हणते, काय नाही, तू पहिले बोल. आता याच्यावरून भांडत बसल्यावरती संगीता म्हणते, काय चाललंय कले, बोलून टाक, काय तुला बोलायचं ते बोल. यावरती कला म्हणते, मला असं वाटतंय की आम्ही दोघांनी एकत्रितपणे जाऊन छानपैकी घरच्यांसाठी शॉपिंग करावी असं मला वाटतंय. त्यावरती आबा म्हणतात, ही तर युक्ती चांगली आहे, तुम्ही दोघांनी छानपैकी जा आणि शॉपिंग करा. आता अद्वैत विचार करायला लागतो, हे काय, म्हणजे आता जर का शॉपिंगला गेलो, सगळ्यांसाठी गिफ्ट आणले, तर क्रेडिट ही घेणार? नाही 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 नाही, हे क्रेडिट मी हिला घेऊच देणार नाहीये. तर हे मी तर ही युक्ती आधीच केली होती, मग हिने आधी बोलली म्हणून का हिला आधी बोलायलाच द्यायला नको पाहिजे होतं. म्हणजे आत्तापर्यंत तू आधी का मी आधी हा करणारा अद्वैत हिला आधी का बोलू दिलं, या कन्क्लुजन पर्यंत येऊन पोहोचतो. आणि तो म्हणतो, खरं सांगू का, तर ही आयडिया माझीच होती. म्हणजे मीच आत्ता विचार केला होता की आपण घरच्यांसोबत शॉपिंगला जाऊया, घरच्यांसाठी शॉपिंग करून आणूया, आणि हे तुझा विचार नाहीये, हा माझा विचार आहे. कला म्हणते, मी कुठे म्हणते माझा विचार आहे. अद्वैत म्हणतो, तसंही तुला शॉपिंगची समज कुठे आहे, तुला कुठे काय सेन्स आहे? मला शॉपिंगची खूप समज आहे, कलर सेन्स मला कळतो, काय कशाला कॉम्बिनेशन ते मला कळतं, तुला काय कळतंय? यावरती कला म्हणते, ठीक आहे ना, मग मला काही कळत नाहीये तर मी काही शॉपिंगला जात नाहीये, तुझा तुझा तुझा. अद्वैत म्हणतो, तेच ठीक आहे. तसंही आपल्या दोघांना एकमेकांच्या सोबत शॉपिंगला जाण्यात काही अर्थच नाहीये. माझा मी जाईन, तुला जायचं तर तू जा. आता संगीता आणि आबांना कुठेतरी टेन्शन येतं, कारण आपला हेतू आता त्यांना काहीतरी सफल न होताना दिसतो. त्यावरती संगीता म्हणते, का भांडताय, दोघांना पण शॉपिंगला जायचं आहे ना. यावरती अद्वैत म्हणतो, मी भांडते का तुमचं मुलगा भांडते बघा बरं. आता मी तिला म्हटलं ना की जाऊया, तर तुझं चांगली चॉईस, माझी चांगली चॉईस, आता तुम्हीच सांगा कुणाची चॉईस चांगली आहे. यावरती संगीता म्हणते, काय चाललंय तुमचं, दोघांनाही शॉपिंगला जायचं आहे तर लहान मुलासारखं भांडून चालणार नाहीये. घरच्यांच्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी वस्तू आणायची आहे ना, तर एक काम करा बरं, तुम्ही दोघं जण शॉपिंगला जा, हवे असेल तर मी सुद्धा तुमच्यासोबत शॉपिंगला येते. असं म्हणत संगीता या शॉपिंगसाठी तयार होते आणि आता तरी दोघं जण याल का असं त्यांना विनंती करते. आता संगीता शॉपिंगला जायला म्हटल्यावरती आबा म्हणतात, हा ही युक्ती चांगली आहे. विहीणबाई, तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही या दोघांसोबत शॉपिंगला जा, म्हणजे तिथे पण या दोघांच्या मध्ये वादविवाद नको. असं म्हणत कला आणि अद्वैत यांना एकत्र आणण्यासाठी, त्यांची मनं जुळवण्यासाठी आबा आणि संगीता यांनी जी योजना केलेली असते ती सफल होताना दिसते आणि सोबत संगीताला घेऊन दोघं जण शॉपिंगला निघतात.
शॉपिंगला गेल्यावरती खूप सारी शॉपिंग केलेली असते आणि ती शॉपिंग आता करून गाडी जिथे पार्क केलेली असते तिकडे तिघे जण येतात. आणि आता संगीताला कला म्हणायला लागते, खूपच छान गोष्टी मिळाल्या ना, सगळी शॉपिंग कशी मनासारखी झाली? संगीता म्हणते, हो तर खूपच छान शॉपिंग झाली. त्यावरती अद्वैत म्हणतो, छान? कसली छान? हिला काहीतरी सेन्स आहे का तुमच्या मुलीला? तुमच्या मुलीला काही गोष्टी घेण्याचा सेन्स नाही. उचलली वस्तू टाकली, उचलली वस्तू टाकली. मला कसं कलर समजतो, कॉम्बिनेशन समजतं, कापडाची पोच समजते, मला सगळं सगळं समजतं. पण हिचं कसलं काय? हिला कसलं कलर सेन्स नाही, काय नाही. यावरती कला म्हणते, चांदेकर मग तूच सगळं घ्यायचं होतंस ना, का माझ्या नादी लागला होतास? काहीही बोलून मला आता हे करू नकोस. अद्वैत आणि कला तिथे पण भांडायला लागतात. यावरती अद्वैतला आता कला इकडे भांडताना बघून संगीता म्हणते, अद्वैतराव, अहो आपण कुठे उभे आहोत? कले, तुला काय अक्कल आहे की नाही? आपण कुठे उभे आहोत जरा तरी पहा. आणि अद्वैतराव, तुम्ही ह्या बावळट सोबत काय लागताय? माझी पोरगी हायच बावळट. तिला तर कुठच्या गोष्टीचं काही पडलेलंच नाहीये. बावळटपणा तिच्या तर अंगातच आहे. त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये तिच्या नादी लागू नका. कले, चल गुपचूप बस. यावरती कला सांगते, तू नेहमी मलाच बोल, दरवेळेला त्याचीच बाजू घे, दरवेळेला मलाच बोलण्याचं काम कर. पण आता तुझं मी ऐकणार नाहीये. हा, हे बघ, आणि आता मी घरी येत नाहीये, तुम्ही दोघांनी घरी जा. यावरती संगीता म्हणते, तू कुठे चाललीस? कला सांगते, मी जगदंबा स्टोअरमध्ये चालले. आता मावळे घेण्यासाठी लोक येतील ना, ते मावळे तिकडे ठेवलेले आहेत, ते दुकान उघडते. असं म्हणत कला जगदंबा स्टोअरमध्ये जायला निघते आणि अद्वैत आणि संगीता हे दोघं जण घरी जातात. कला जगदंबा स्टोअरच्या दिशेने ज्या वेळेला येते ते जगदंबा भांडाराच्या समोर बरीचशी गर्दी असते. आता कला गर्दी बघते आणि अरे बापरे, मावळे घेण्यासाठी इतकी लोक आलेली आहेत का? अशीच जर का मावळ्या घेण्यासाठी गर्दी होत राहिली तर या सगळ्यामध्ये माझा बिझनेस खूपच छान चालेल, असा ती विचार करत असते. तोपर्यंत ती म्हणते, मी आत्ता दुकान उघडते. हा, तुम्ही मावळे घेण्यासाठी आलेले आहात ना? यावरती ती एक बाई म्हणते, नाही ग कला, आम्ही मावळे घेण्यासाठी नाही आलो, हे डीलर तुला भेटायला आलेले आहेत. यावरती कला म्हणते, तुम्ही तुम्ही मला का भेटायला आलात? यावरती ते डीलर म्हणतात, कसं आहे ना, आम्ही या एरियामधले सगळे आता दुकानं घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमची ही टपरी सुद्धा आम्हाला इथे घ्यायची आहे. यावरती कला म्हणते, टपरी नाही, हे माझं दुकान आहे. यावर तो माणूस म्हणतो, हो म्हणजे दुकान किंवा काहीही, पण हे आम्हाला इकडे घ्यायचं आहे. बाजारभाव जो काही आहे ना, त्यापेक्षा कितीतरी मोठी रक्कम आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत आणि ही रक्कम देऊन आम्हाला इथे खूप मोठी प्रॉपर्टी डेव्हलप करायची आहे. त्यासाठी त्यासाठी मी आता या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप सारे पैसे द्यायला तयार आहे. असं म्हटल्यावर ती कला म्हणते, पण मला हे विकायचंच नाहीये. त्यावर तो डीलर म्हणतो, अहो असं काय करताय? हे सगळं तुम्हाला विकावंच लागणार आहे, कारण इथे मोठी प्रॉपर्टी डेव्हलप होते ना. कला म्हणते, तुम्ही कितीही मोठी प्रॉपर्टी डेव्हलप करा, तुम्ही कितीही काही करण्याचा प्रयत्न करा, मी हे विकणार नाही. यावर तो माणूस म्हणतो, मॅडम तुम्ही का हट्टीपणा करताय? आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी बाजारभावापेक्षा भरपूर भावांनी हे खरेदी केलेले आहे, मग तुम्ही तुम्ही का नाही हे देत आहात? 10x10ची ही टपरी. कला म्हणते, मी तुम्हाला म्हटलं ना, ती 10x10ची असू दे, ती छोटी टपरी असू दे, माझ्यासाठी ते जगदंबा भांडार आहे. माझ्या वडिलांपासून ते चालत आलेलं आहे. कितीही काही झालं तरी मी हे भांडार विकणार नाही, हे दुकान विकणार नाही. यावर तो माणूस हट्टाला पेटतो आणि मॅडम, हे असा हट्टीपणा करून चालत नसतो. काहीही झालं तरी तुम्हाला ते दुकान विकावं लागणार म्हणजे लागणारच. तुम्ही असा हट्टीपणा करू नका. कला म्हणते, मी तुम्हाला सांगितलं ना, ते दुकान माझं आहे, माझा हट्टीपणा माझ्याकडे, मला जे काही करायचं ते मी करणार. तुम्ही या सगळ्यामध्ये निघून जा, मला हे दुकान विकायचं नाही. त्यावर तो माणूस आता ही दुकान विकत नाही म्हणून हे दुकान जाळण्याचा विचार करतो, कारण त्याला सरोजने बाजारभावापेक्षा तिप्पट भाव देऊन हे विकत घ्यायला सांगितलेलं असतं. त्यामुळे त्याचा त्याच्यामध्ये फायदाच असतो, जागा पण मिळणार असते, किंमत पण मिळणार असते. त्यामुळे आता कला जरी कितीही नकार देत असली तरी त्याने साम दाम दंडभेद या सगळ्याचा वापर करून कलाचं दुकान घेण्याचा पूर्णपणे विचार केलेला असतो आणि तो तशी कलाला धमकी पण देऊन जातो आणि तो म्हणतो, आजूबाजूच्या लोकांना तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही तरी सांगा बरं, की या सगळ्यामध्ये या मॅडम जे बोलतायत ते बरोबर आहे का? असं म्हणत तो आजूबाजूच्या लोकांना सुद्धा भडकवतो आणि इतकं करून पुरेसं होत नाही म्हणून तो कलाचं दुकान जाळून टाकतो. कलाचं दुकान जाळल्यावरती आता कला ऑलरेडी दुकानात असते, ती ते सगळे मावळे बनवत असते. दुकान जळतं, कला आतमध्ये असते, लोक गोंगाट करायला लागतात. तोपर्यंत संगीता आणि दिनकर तिकडे येतात. दुकान जळतंय, कला आतमध्ये आहे,
तोपर्यंत अद्वैत तिकडे येतो. दिनकर ताबडतोब आतमध्ये जायला निघालेला असतो. "कले, कले, कले" असं ओरडत, पण त्याला आता अद्वैत अडवतो आणि "थांबा तुम्ही" असं म्हणत तो आत येतो. तोपर्यंत जगदंबा आईचा फोटो हातामध्ये घेऊन कला एका कोपऱ्यात बसलेली असते. अद्वैत तिकडे पोहोचतो, कलाला वाचवून बाहेर आणतो, पण कलाला जबरदस्त धक्का बसतो. आता ही आग सरोजने लावले हे सत्य अद्वैतच्या समोर कसं येणार किंवा सरोजचं कारस्थान कसं समजणार आणि हे पाहिल्यावरती अद्वैत काय रिॲक्ट करणार पाहणं रंजक ठरणार.